शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सानिका घरी पोहोचलेली असते. सानिकाची अवस्था पाहून घरातल्या सर्वांनाच खूप टेन्शन आलं असतं, कारण की तिची पूर्ण कपडे फाटलेले असतात, तिच्या अंगावर जखमासुद्धा झालेल्या असतात. ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. परंतु ज्यावेळेस शुभू तिला मायेने जवळ घेतो त्यावेळेस मात्र सानिका भानावर येते आणि सानिका शुभूला म्हणते की हे सर्व प्रकार मॅडीने केलेला आहे. मॅडीचं नाव ऐकतात शुभूच्या तळपायाची आग मस्तकाला पोहोचलेली असते. जेव्हा सानू मॅडीच्या घरी पोहोचलेली असते तेव्हा घरामध्ये कोणीच नसतं आणि याचाच गैरफायदा आता मॅडीने घेतलेला असतो. शुभूच्या रागाचा पारा अनावर होतोय आणि शुभू विश्वंभरच्या घरी जाऊन मदनची आता धुलाई करतो आहे. तो काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. अलकनंदा, श्रावणी आणि घरातले सर्वजण शुभूचा हा रुद्रावतार बघून प्रचंड घाबरलेले असतात. परंतु शुभू आता मॅडीला जी शिक्षा देणार आहे ती ऐकून मात्र अलकनंदाच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे.